माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, अनिल देशमुख गंभीर जखमी। अनिल देशमुख यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणला, माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांचा गंभीर आरोप। प्रचार थंडावताच अमरावतीमध्ये चाकू हल्ल्याची घटना, भाजपा उमेदवाराच्या बहिणीवर चाकू हल्ला। मतदान न करण्यासाठी मुसलमानांना पैसे वाटप, संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा आरोप। मुंबईत 3 लाख नवीन मतदार, यंदा 1,02,00,000हून अधिक मतदार मत नोंदवणार। लोकसभेसाठी मुंबईत सुमारे 47% मतदान प्रक्रिया सुसज्ज करण्यासाठी प्रशासन सज्ज। राजधानी दिल्लीची हवा अत्यंत विषारी, दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 450 पार। दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लागू, शाळा ऑनलाईन घेण्याचा निर्णय।